डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे बोधिसत्व आहेत आणि त्यांची जी कीर्ती आहे संपूर्ण जगामध्ये पसरलेली आहे. भारतातच नव्हे तर संपूर्ण जगामध्ये. आणि म्हणून असे म्हणतात की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या विषयी डेड आंबेडकर इज मोर डेंजरस दॅन अलाइव्ह. म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जिवंत असण्यापेक्षा मृत्यू पावलेले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जास्त धोकादायक आहेत अशा प्रकारे म्हटलेले इतरांनी म्हटलेलं आहे. कारण का त्यांना अशी भीती वाटते, कारण त्यांच्या मृत्यूच्या नंतर सुद्धा बाबासाहेबांची जी कीर्ती आहे संपूर्ण जगामध्ये अतिशय जास्तीत जास्त प्रमाणात दिवसेंदिवस वाढत आहे. आणि त्यामुळे त्यांच्या मनामध्ये इतरांच्या मनामध्ये तो भीती निर्माण झालेली आहे. तर ठीक आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हणजे असं म्हणतात की या बाबासाहेबाविषयी असं म्हटलं जाते, बाबासाहेब थे गगन जैसे महान, बाबासाहेब थे गगन जैसे महान, उन्होंने दिया बौद्ध धम्म ज्ञान और बढ़ाई भारत की शान, और बढ़ाई भारत की शान. या पूर्ण भारत देशाची जी शान आहे संपूर्ण जगामध्ये गौरव करण्याकरता या भारत देशाची संपूर्ण शान संपूर्ण जगामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हा बौद्ध धम्म देऊन भारताची मान पूर्ण जगामध्ये उंचावलेली आहे. आणि त्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आपल्या प्रत्येकाच्या हृदयामध्ये आहेत. कारण त्यांच्या शिवाय म्हणजे आपण म्हणजे झोपेतून जागे झाल्यानंतर सुद्धा, झोपी जात असताना सुद्धा किंवा दिवस आणि रात्र जय भीमचा नारा आपल्या हृदयामध्ये असतो. आणि त्यामुळे त्यांनी जी धम्मजागृती केलेली आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी, ती धम्मजागृती कशा प्रकारे केलेली आहे आणि आपण म्हणजे काय करायला पाहिजे आहे याविषयीचं आपण संकल्प केला पाहिजे. ही 130वी जयंती साजरी करत असताना आपण संकल्प केला पाहिजे आहे. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या जीवनामध्ये जे काही प्राप्त केलेलं आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आपल्या हृदयामध्ये आपण जतन केले पाहिजे. आपल्या हृदयामध्ये आपण जतन केले पाहिजे, तरच मात्र काय होऊ शकेल, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती ही साजरी करण्याकरता ते एक प्रकारे सार्थक होऊ शकेल. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनाचं आपण मूल्यमापन केलं पाहिजे आहे, तरच मात्र काय होऊ शकेल, ही जयंती साजरी आपण केली असा त्याचा अर्थ होऊ शकतो. आणि त्याकरिता आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कशा प्रकारचं जीवन जगलेलं आहे, त्यांच्यापासून आपण कोणती प्रेरणा घेऊ शकतो. कारण असं म्हणतात की धम्मजीवन जगण्याकरिता फक्त 3 गोष्टीची गरज आहे म्हणतात. आणि त्या 3 गोष्टी म्हणजे पहिली गोष्ट आहे प्रेरणा, दुसरी गोष्ट आहे प्रेरणा आणि तिसरी गोष्ट आहे प्रेरणा. आणि त्याकरता आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनापासून प्रेरणा घेऊन आपल्या जीवनाला सुद्धा आपण सुंदर आकार देऊ शकतो, एक गोल्डन शेप सुवर्ण आकार देऊ शकतो. आणि त्याकरता त्यांचे विचार पुन्हा आणि पुन्हा आपल्या हृदयात जतन करणे, त्यांची आठवण करणे हे अतिशय महत्वाची बाब आहे धम्मबंधवांनी बघितली. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना म्हणजे जेव्हा ते बालपणी होते 1907 ला मॅट्रिक्युलेशन पास झाले होते आणि तेव्हा त्यांचा सत्कार समारंभ आयोजित केलेला होता. आणि त्या सत्कार समारंभामध्ये त्यांना बुद्ध चरित्र हे पुस्तक केळुस्कर गुरुजींनी बक्षीस म्हणून दिलेलं होतं, भेट म्हणून दिलेलं होतं. मग ते पुस्तक तेव्हा भीमरावांनी अतिशय मनपूर्वक हृदयपूर्वक वाचन केलं आणि त्यांच्या जीवनामध्ये क्रांती घडून आली. कारण त्यामध्ये असं लिहिलेलं होतं की भगवान बुद्ध म्हणतात, मी एका आईच्या उदरातून जन्म घेतलेला आहे आणि मी अशा प्रकारे प्रयत्न करून बुद्धत्व प्राप्त केलेलं आहे. आणि तुमच्याही हृदयामध्ये ते बुद्धत्वाचे बीज आहेत आणि त्या बुद्धत्वाच्या बीजाचा विकास करून तुम्ही सुद्धा बुद्ध बनू शकता. हा जो विचार आहे भीमरावांना अतिशय आवडला. आणि त्या क्षणी त्यांनी स्ट्रॉंग डिटर्मिनेशन संकल्प केला, मला सुद्धा भगवान बुद्धाच्या मार्गाने जावयाचं आहे. आणि त्या क्षणी 1907 पासून त्यांच्या हृदयामध्ये बोधिचित्त निर्माण झालेलं. ही धम्म जागृती झालेली आहे 1907 पासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या हृदयामध्ये म्हणजे बोधिचित्त निर्माण झालेलं आहे. आणि त्यामुळे संपूर्ण आपल्या समाजाविषयी नव्हे तर भारत देशातील सर्व मानवाविषयीची
करुणा त्यांच्या हृदयामध्ये निर्माण झाली. कारण ज्या व्यक्तीच्या जवळ प्रज्ञा आहे, सूर्यासारखी प्रज्ञा, त्याच व्यक्तीच्या हृदयामध्ये समाजाविषयीची करुणा निर्माण होऊ शकते आणि या समाजाला त्या अंधकारातून बाहेर काढण्याकरता तो प्रयत्न करतो, तो मानव. ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची धम्मजागृती आहे. सुरुवातीला 1907 ला त्यांच्या हृदयामध्ये ते बीज रोवल्या गेलेलं होतं. त्यानंतर 1924चं आपण उदाहरण घेऊया. 1924 ला बहिष्कृत हितकारिणी सभा स्थापन केलेली आहे 20 जुलै 1924 ला. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्या बहिष्कृत हितकारिणी समितीचं ध्येय होतं, शिका, संघटित व्हा, संघर्ष करा. इंग्रजीमध्ये एज्युकेट, ॲजिटेट अँड ऑर्गनाइज. शिका म्हणजेच काय, भगवान बुद्धाप्रमाणे विद्याचरण संपन्न बना. आणि संघर्ष करा म्हणजे आपल्या हृदयामध्ये असणारे जे लोभ द्वेष मोह आहेत ते नाहीसे करण्याकरता संघर्ष करा. आणि ऑर्गनाइज म्हणजे एकता निर्माण करा, एकी निर्माण करा. म्हणजेच या शिकवा, चेतवा आणि संघटित व्हा याचा अर्थ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या हृदयामध्ये आहे. शिकवा म्हणजे बुद्ध बना, चेतवा म्हणजेच धम्म, आणि ऑर्गनाइज म्हणजे संघ. म्हणजे बुद्ध, धम्म आणि संघाला तुम्ही शरण गेले पाहिजे आहे. हे अशा प्रकारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 20 जुलै 1924 ला सांगतात. ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची धम्म जागृती आहे. धम्मबंधू आणि भगिनीनो, हे आपण लक्षात घेणे अतिशय महत्वाची बाब. नाहीतर फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 14 ऑक्टोबर 1956 लाच फक्त बौद्ध धर्माची दीक्षा दिली असं नव्हे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध पद्धतीने जीवन जगण्याला 1907 पासून सुरुवात केलेली आहे. ही सर्वात महत्वाची बाब आहे. त्यानंतर 25 डिसेंबर 1927 ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महाडचा सत्याग्रह केलेला आहे. आणि त्या महाडच्या सत्याग्रहामध्ये मोठ्या संख्येने स्त्रिया आणि पुरुष सुद्धा उपस्थित झालेले होते. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तिथे संदेश दिलेला आहे, पहा, आचार, विचार आणि उच्चाराची शुद्धता करा. पहा, आचार, उच्चार आणि विचाराची जर शुद्धता केली तर समाजामध्ये तुम्हाला मान सन्मान प्राप्त होईल, प्रतिष्ठा प्राप्त होईल. आणि मग त्याकरता आचार म्हणजेच काय, कायेची शुद्धता. म्हणजे कायेची शुद्धता म्हणजेच हिंसा करू नये, चोरी करू नये, व्यभिचार करू नये, की ज्यामुळे कायेची शुद्धता होईल. आणि वाचेची शुद्धता म्हणजे हे वाचेची 4 शील आहेत. आणि मनाची शुद्धता त्याकरता 3 शील आहेत. म्हणजे अशा प्रकारे या 10 शीलाचं आचरण करा. हे 25 डिसेंबर 1927 ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांगतात. ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची धम्म जागृती आहे. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. 25 डिसेंबर 1927 नंतर 2 दिवसांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्या महाडच्या जवळ काही लेण्या आहेत, त्या लेण्या पाहण्याकरता जातात. आणि त्या लेण्या पाहण्याकरता गेल्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना तिथे त्यांच्यासोबत बरेचसे साथी, त्यांचे सोबती सुद्धा सोबत असतात. आणि ते तिथे त्या दगडी शिळा जे खाली पडलेल्या होत्या त्यावर काही जण बसत असतात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांच्या अगदी जवळ जातात त्या कार्यकर्त्यांच्या आणि त्यांना विनंती करतात, ह्या दगडी शिळा म्हणजे अत्यंत पवित्र आहेत. भगवान बुद्धा भिक्षू त्या शिळांवर बसून धम्म उपदेश देत असावेत आणि त्यामुळे कृपा करून तुम्ही त्या पवित्र शिळावर बसू नका, अशा प्रकारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विनंती करतात. म्हणजे यावरून धम्मबंधू आणि भगिनींनो, आपल्या लक्षात येईल की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर फक्त बुद्धीने नव्हे तर भावनेने सुद्धा बौद्ध धम्म त्यांनी आपल्या हृदयामध्ये स्वीकार केला होता. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची धम्म जागृती आहे. 28 डिसेंबर 1929 ला धारवाड या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एक भाषण दिलेलं आहे. आणि त्या भाषणामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की जातीयतेच्या मुळावर घाव घालणारा, कुऱ्हाडीने घाव घालणारा या पृथ्वी तलावर अवतरलेला पहिला मानव आहे भगवान बुद्ध.
की त्यांनी जातीयता नष्ट करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि समता स्थापन करण्याचा प्रयत्न केलेला आहे. अशा प्रकारचा विचार ते व्यक्त करतात. ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची धम्मजागृती आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. 1936 ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मुक्ती कोण पथे हा यावर त्यांनी प्रवचन दिलेलं आहे. आणि त्या प्रवचनामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की मुक्तीचा मार्ग दाखविणारा या पृथ्वीतलावर एकमेव मानव आहे, तो म्हणजे भगवान बुद्ध. तेच फक्त या मानवाला मुक्ती देऊ शकतात, असा विचार ते व्यक्त करतात. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ब्रह्मजाल सुत्ताचं उदाहरण दिलेलं आहे. ब्रह्मजाल सुत्तामध्ये भगवान बुद्धांनी उपदेश दिलेला आहे, सत्याला शरण जा. आणि महापरिनिर्वाण सुत्तामध्ये उपदेश दिलेला आहे, अत दीप भव, म्हणजे स्वतःला शरण जा. तोच उद्देश डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी उपदेश डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला आहे की सत्याला शरण जा आणि स्वयंप्रकाशित व्हा, स्वतःला शरण जा, इतर कोणालाही शरण जाता कामा नये. म्हणजे अशा प्रकारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ही धम्म जागृती केलेली आहे, हे आपण लक्षात घेतलेलं पाहिजे. 1936 ला लाहोरच्या जात-पात तोडक मंडळातर्फे त्यांचं भाषण आयोजित केलेलं होतं. आणि त्या भाषणामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की ही जी जातीयता आहे, ज्या व्यवस्थेने आणि ज्या शास्त्राने निर्माण केलेली आहे, तर ती व्यवस्था आणि शास्त्र आपण त्याचा धिक्कार केला पाहिजे आहे, त्यांचा विरोध केला पाहिजे, त्यांचा स्वीकार करण्याकरता आपण नकार भावना दर्शवली पाहिजे आहे. आणि हे जे शास्त्र आहेत त्यांना आपण डायनामाइट लावलं पाहिजे आहे, अशा प्रकारचा क्रांतिकारी विचार करतात. आणि बाबासाहेब म्हणतात समता, स्वातंत्र्य आणि बंधुत्वावर आधारित असा नवनिर्मिती करणारा असा जो समाज आहे, बौद्ध धम्म या 3 तत्वावर आधारित असणारा समाज, तो बौद्ध धम्म आपण स्वीकारला पाहिजे, अशा प्रकारचे विचार व्यक्त करतात. म्हणजे ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 1936 ला धम्म जागृती करतात. 1938 ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मुंबई इलाखा युवक परिषद मनमाड या ठिकाणी आयोजित केलेली होती. आणि त्या परिषदेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्या युवकांना उपदेश दिलेला आहे की शिक्षणाबरोबर शिक्षणाला सदाचाराची जोड पाहिजे आहे. शिक्षणाबरोबर शीलाचं आचरण सुद्धा केलं पाहिजे आहे. तर शिलाशिवाय विद्या फुकाची आहे, अशा प्रकारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आणि शिलाशिवाय शिक्षण घेतलेले लोक जर समाजामध्ये असतील तर ते एखाद्या क्रूर पशुप्रमाणे आणि भयप्रद समजण्यात यावे, अशा प्रकारचा विचार करतात. आणि म्हणून असं म्हटलेलं पहा, शिलेन सुगती येते. शिलामुळेच आपल्याला सुगती प्राप्त होऊ शकते. आणि शीलवान व्यक्ती म्हणजे या संपूर्ण जगातील सर्वात श्रेष्ठ धनवान अशा प्रकारचा व्यक्ती शीलवान व्यक्ती असतो. आणि म्हणून शीलाचं आचरण केलं पाहिजे आहे, अशा प्रकारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी युवकांना, तरुणांना 1938 ला संदेश दिलेला आहे. म्हणजे अशा प्रकारे धम्म जागृती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेली आहे. 1942 ला समता सैनिक दलाची सभा नागपूरमध्ये आयोजित केलेली होती. आणि त्या सभेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी समता सैनिक दलाला उपदेश करत असताना त्यांनी म्हटलेलं आहे की म्हणजे चिंतनातून निर्माण झालेलं शील ही आपली शक्ती असली पाहिजे, अशा प्रकारे डॉक्टर बाबासाहेब. म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जी कल्पना शक्ती आहे ती अद्वितीय आहे. म्हणजे शील साधारण स्वरूपाचं नव्हे, तर चिंतनातून निर्माण झालेलं शील ती आपली शक्ती असली पाहिजे. आणि म्हणून या समता सैनिक दलाचं फाउंडेशन कशावर आधारित आहे, तर शीलावर आधारित आहे. त्यामुळे शील पालन ही अत्यंत महत्वाची बाब आहे, असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 1942 ला समता सैनिक दलाला उपदेश करीत असताना बाबासाहेबांनी म्हटलेलं. म्हणजे ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची धम्मजागृती आहे.
पहा 1946 ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एक शूद्रपूर्वी कोण होते हे पुस्तक लिहिलेलं आहे. आणि त्या शूद्रपूर्वी कोण होते हे जे पुस्तक आहे महात्मा फुलेंना समर्पित केलेलं आहे. आणि शूद्र म्हणजे पूर्वीचे क्षत्रिय लोक होते पूर्वी, आणि क्षत्रिय लोक म्हणजे बौद्ध लोक. आणि त्यामुळे क्षत्रिय आणि ब्राह्मण यांच्यामध्ये वर्चस्वाकरिता संघर्ष निर्माण झाला. आणि क्षत्रियाचं मौची बंधन करण्याचं ब्राह्मणांनी नाकारलं, आणि त्यामुळे त्यांना शूद्राचा दर्जा देण्यात आला. त्यामुळे त्यांना शूद्र समजण्यात आलं. म्हणजे अशा प्रकारची धम्मजागृती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजे हे एक महान इतिहास तज्ञ आहेत, ते त्यांनी संशोधन करून आपणास सांगितलेलं आहे. 1948 ला द अनटचेबल्स, अस्पृश्य कोण हे पुस्तक लिहिलेलं आहे. आणि त्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलेलं आहे, हे अस्पृश्य म्हणजे पूर्वीचे बौद्ध लोक, प्राचीन काळातील बौद्ध लोक. आणि अस्पृश्यांनी मांस खाणे आणि बौद्ध धर्म आचरण करण्याचं त्यांनी सोडलं नाही. बौद्ध धर्माला चिकटून राहिले आणि मांस खाणे सुद्धा, कारण उदरनिर्वाहाचं साधनच नव्हतं, त्यामुळे मांस खाणे सुद्धा चालू होतं. आणि त्यामुळे त्यांना अस्पृश्य लेखण्यात आलं. परंतु इकडे मात्र अशा प्रकारे जाहीर केलेलं होतं उच्चवर्णीयांनी, म्हणजे अस्पृश्य म्हणजे तुम्ही पूर्वी पाप केलेलं आहे आणि त्या पापाचं फळ म्हणून तुम्हाला अस्पृश्य लेखण्यात आलेलं आहे. म्हणजे अशा प्रकारे एक गैरसमज, मिथ्या दृष्टी समाजामध्ये पसरविण्यात आलेली. परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे जे बोधिसत्व आहेत, त्यांनी अशा प्रकारचे संशोधन केलं आणि त्यांनी सांगितलेलं आहे की अस्पृश्य म्हणजे पूर्वीचे बौद्ध लोक, प्राचीन काळातील बौद्ध लोक. म्हणजे याचाच अर्थ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हा इशारा दिलेला आहे की आपण बौद्ध धर्मामध्ये जाणार आहोत, म्हणजे आपण आपली फक्त घर वापशी करणार आहोत. आपण काही नवीन धर्म स्वीकार करणार नाही, आपल्या पूर्वीच्याच धर्मामध्ये आपण पदार्पण करणार आहोत. ही 1948 ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ही धम्मजागृती केलेली आहे. 1947 ला भारत देश स्वतंत्र झाल्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजे संविधान समितीचे अध्यक्ष होते. आणि त्या संविधान समितीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना पुन्हा ध्वज समितीचे अध्यक्ष म्हणून सुद्धा त्यांची निवड झाली. संविधान समितीमध्ये फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजे ड्राफ्टिंग कमिटीचे अध्यक्ष होते, आणि ध्वज समितीचे अध्यक्ष म्हणून सुद्धा त्यांची निवड झालेली होती. आणि हा भारताचा जो ध्वज आहे, पारतंत्र्यात असताना त्यावर चरखा होता महात्मा गांधीजींचा. आणि महात्मा गांधीजींनी अशा प्रकारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना विनंती केली की हा जो चरखा आहे त्या ध्वजावर कायम ठेवा तुम्ही, तो त्यापासून तुम्ही अलिप्त करता कामा नये. आणि असं जर तुम्ही केलात तर त्या ध्वजाला मी वंदन सुद्धा करणार नाही. परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्या ध्वज समितीमध्ये बाकीचे 6 सदस्य होते, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना पकडून 7 लोक, आणि त्यांनी बाकीच्या 6 सदस्यांचं मन वळविण्याचा प्रयत्न केला. त्या 6 सदस्यांना सांगितलं की हे जे चक्र आहे, हे चक्र आपण या ध्वजावर उपस्थित करू, आणि हे चक्र भारताच्या उन्नतीचं, भारताच्या विकासाचं, भारताच्या समृद्धीचे प्रतीक आहे. आणि त्यामुळे बाकीच्या 6 सदस्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना संमती दर्शवली. आणि म्हणून माझ्या प्रिय धम्मबंधू आणि भगिनींनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तो जो चक्र आहे तो भवचक्र आहे,
म्हणजे की ज्यामध्ये 12 निदाने आहेत, भवचक्राच्या 12 कडे आहेत आणि उदर्वगामी चक्राकाराच्या 12 कडे आहेत. म्हणजे अशा प्रकारचे 24 आरे आहेत की जो बुद्धत्व प्राप्त करणे आपण करू शकतो. त्याचं ते प्रतीक आहे. आणि अशा प्रकारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हणजे भगवान बुद्धाचा जे धम्मचक्र आहे, अशोक सम्राट अशोकाचं जे चक्र आहे ते भारताच्या ध्वजावर उपस्थित केलेलं आहे. आणि अतिशय अभिमानाची बाब ही आहे धम्मबंधू आणि भगिनींनो, की या ध्वजाला 15 ऑगस्ट, 26 जानेवारी, 1 मे आपण त्या ध्वजाला वंदन करतो. आणि जो कोणी मानव ध्वजाला वंदन करणार नाही त्यांना त्यांना महान अशा प्रकारची शिक्षा होऊ शकते. म्हणजे ध्वजाला वंदन करतात याचाच अर्थ भगवान बुद्धाच्या बौद्ध धम्माला ते वंदन करतात. म्हणजे अशा प्रकारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हा सैद्धांतिक दृष्ट्या हा भारत बौद्धमय केलेला आहे. फक्त धम्मबंधू आणि भगिनींनो, आता गरज आहे आंबेडकरांचे खरे अनुयायी आहोत हे आपण आचरण केल्यानंतर ते सिद्ध होणार आहे. आणि म्हणून अशा प्रकारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1947 लाच हे धम्म जागृती केलेली आहे धम्मबंधू आणि भगिनी. 1945 ला सिद्धार्थ कॉलेजची स्थापना केलेली आहे मुंबईमध्ये. त्या सिद्धार्थ कॉलेजची उद्घाटन करत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, विद्यार्थ्यांना उपदेश करतात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की हे जे नाव दिलेलं आहे हे कारण हे नाव सिद्धार्थ गौतमाचं नाव आहे. आणि सिद्धार्थाने कशा प्रकारे प्रयत्न करून बुद्धत्व प्राप्त केलेला आहे. त्यामुळे संपूर्ण विद्यार्थ्यांना विनंती करतात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की सिद्धार्थाप्रमाणे म्हणजे तुम्ही अशा प्रकारे चारित्र्य संपन्न श्रेष्ठ बनून बुद्धत्व प्राप्त करण्याचा प्रयत्न केला पाहिजे आहे. आणि त्याच सत्रामध्ये विद्यार्थ्यांना उपदेश देताना बाबासाहेबांनी म्हणजे ब्रह्मजाल सूत्राचा संदेश म्हणजे सत्याला शरण जा, महापरिनिब्बाण सूत्राचा संदेश अत दीप भव हा विद्यार्थ्यांना संदेश दिलेला आहे. म्हणजे अशा प्रकारे धम्मबंधू आणि भगिनींनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हणजे 1945 ला म्हणजे भारत म्हणजे धम्म जागृती कशा प्रकारे केलेली आहे ही आपल्या लक्षात येऊ शकेल. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ही जे भारतीय संविधान आहे जे या भारत देशाला 26 जानेवारी 1950 ला समर्पित केलेलं आहे. त्या दिवसापासून लोकांकरता चालविलेले राज्य म्हणजे लोकशाही सुरुवात या भारत देशामध्ये झालेली आहे. तर या भारतीय घटनेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पूर्ण बौद्ध धम्म, भारतीय घटना म्हणजे बौद्ध धम्माचा सार आहे असं म्हटलं तरी चालेल. आणि या भारतीय घटनेमध्ये जे 14व कलम आहे म्हणजे समता स्थापन करण्याचं जे भगवान बुद्धापासून घेतलेलं आहे. आणि 13व जे कलम आहे की मनुस्मृतीचे जे कायदे आहेत भारतीय स्वातंत्र्याच्या अगोदरचे ते पूर्ण मनुस्मृतीचे कायदे स्थगित केलेले आहेत, रद्द केलेले आहेत 13व्या कलमाद्वारे. आणि पुन्हा बाबासाहेबांनी लिहिलेलं आहे की भविष्य काळामध्ये सुद्धा या मनुस्मृतीचं पुन्हा पुनर्जीवित करता कामा नये हे सुद्धा संविधानामध्ये लिहून बाबासाहेबांनी त्यांची म्हणजे हे संपूर्ण म्हणजे काहीही करता येणार नाही हद्दबल अशा प्रकारची अवस्था डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या 13व्या कलमाद्वारे करून टाकली. म्हणजे एवढे महान अद्वितीय विद्वान बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे. 17व्या कलमाद्वारे अस्पृश्यता नष्ट केलेली आहे. असे म्हणतात की 33 कोटी देव आहेत परंतु एक तरी आपल्याला विचारायला आला का म्हणजे तुमची अवस्था कशी आहे, जो कमरेला झाडू आहे, गळ्यामध्ये गाडगा आहे, कसं वाटते तुम्हाला? कोणीही आलेलं नाही. फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्या करता आलेले आहेत. आणि 19 कलमाच्या द्वारे म्हणजे स्वातंत्र्याचं भाषण करण्याचा अधिकार दिलेला आहे. 25 कलमाच्या द्वारे धम्माचा प्रचार आणि प्रचार करण्याचं
स्वातंत्र्य दिलेलं आहे. त्यामुळे आज आपण ऑनलाईन हा धम्माचा प्रचार आणि प्रसार करत आहोत. धम्मा बंधू आणि भगिनीनो, हे संपूर्ण श्रेय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आहे. त्यांनी ती धम्म जागृती केलेली आहे म्हणून त्यांना ती श्रेय जाते. आणि सर्वात महत्वाची बाब म्हणजे हे जे अभिषेक करण्याचं कार्य प्राचीन काळामध्ये फक्त ब्राह्मणांनाच तो अधिकार होता, परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 330 कलमाद्वारे म्हणजे लोकसभेमध्ये राष्ट्रपतींना सुद्धा शपथविधी देत असताना त्या ठिकाणी फक्त भगवान बुद्धाची मूर्ती साक्षी ठेवून त्यांना ती शपथ घ्यावी लागते. सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीशांना सुद्धा त्या राष्ट्रपती हॉलमध्ये अशोका हॉल नाव दिलेलं आहे आणि तिथे भगवान बुद्धाची मूर्ती आहे. त्या भगवान बुद्धाच्या मूर्तीला साक्ष ठेवून त्यांना शपथविधी घ्यावी लागते. म्हणजे यावरून आपल्या लक्षात येईल धम्मबंधू आणि भगिनीनो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हणजे ही धम्म जागृती केलेली आहे हे आपण सदैव लक्षात घेतली पाहिजे आहे. आणि म्हणजे त्यापासून प्रेरणा घेऊन जीवन कसं जगायचं आपण हा संकल्प केला पाहिजे आहे. 1950 ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हणजे भगवान बुद्ध आणि त्यांच्या धम्माचे भवितव्य हा ग्रंथ लिहिलेला आहे, हा लेख लिहिलेला आहे. महाबोधी सोसायटीला त्यांनी पाठवलेला होता. आणि त्या लेखामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की काल मैत्रेय सागरनी सुद्धा भगवान बुद्ध आणि त्याच्या भवितव्याविषयी की म्हणजे त्यामध्ये बाबासाहेबांनी त्यांचं जे धम्म व्हिजन आहे आपल्या लक्षात येऊ शकेल. बाबासाहेब म्हणतात की एक आपला पवित्र ग्रंथ असावा, बौद्धांचा पवित्र ग्रंथ असावा. आणि दुसरं मध्ये म्हणजे भिक्षूंच्या ध्येय आणि धोरणामध्ये बदल केला पाहिजे आहे. आणि तिसरं म्हणजे जागतिक संघ पाहिजे आहे. आणि चौथा म्हणजे धम्मसेवक पाहिजे आहे. तर धम्मबंधू आणि भगिनींनो, निश्चितच पहिली जी अट आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतःच्या हयातीमध्ये भगवान बुद्ध आणि त्याचा धम्म हा पवित्र ग्रंथ लिहिलेला आहे. आणि भंते उर्गेन संरक्षितांनी त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन ह्या त्रिरत्न बौद्ध महासंघाची 1968 ला स्थापना केलेली आहे आणि भारत देशामध्ये 1979 ला स्थापना केलेली आहे. आज या त्रिरत्न बौद्ध महासंघाचे कार्य 55 देशामध्ये सुरुवात आहे. जे आमच्यासारखे धम्मचारिणी मिळून जवळजवळ 3000 धम्मचारी आणि धम्मचारिणी या पूर्ण 55 देशामध्ये आहेत. मी स्वतः इंग्लंडला गेल्यानंतर त्या ठिकाणी प्रत्येक देशाचे या 55 देशातील धम्मचारी आणि धम्मचारिणी आलेले होते. तो पाहण्याचा एक प्रकारचा गोल्डन चान्स आमच्या जीवनामध्ये प्राप्त झालेला होता. खरं तर या ठिकाणी आज पुण्यशेन धम्मचारी आहेत ते सुद्धा माझ्यासोबत होते आणि पंथींना सुद्धा भेटण्याची एक सुवर्ण संधी भेटलेली होती. तर हे संपूर्ण योगदान जो आहे डॉक्टर बोधिसत्व बाबासाहेब आंबेडकरांना आहे. कारण त्या बोधिसत्वापासून भंते उर्गेन संघरक्षित या बोधिसत्वांनी हा संघाची स्थापना करून बौद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसार पूर्ण जगामध्ये नेलेला आहे. 55 देश म्हणजे धम्मबंधू आणि भगिनीनो म्हणजे जगातील महान देश आहेत. जगामध्ये काय काय अगदी छोटे छोटे देश आहेत, कारण हे 55 देशच महान आहेत. आणि म्हणजे याचाच अर्थ संपूर्ण जगामध्ये बौद्ध धर्म प्रचार आणि प्रसार करण्याचं कार्य भंते उर्गेन संरक्षित केलेलं आहे. फक्त हे 3000 धम्मचारी आणि धम्मचारिणीच नव्हे तर धम्ममित्र असंख्य आहेत, अगणित आहेत. धम्मसहायक अगणित आहेत. अशा प्रकारे बौद्ध धर्म प्रचार आणि प्रसाराचं कार्य त्रिरत्न बौद्ध महासंघातर्फे सुरुवात आहे. तर ही धम्म जागृती करण्याचं योगदान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आहे आणि त्यामुळे ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची धम्म जागृती आहे. सॉरी, मी पाणी पितो. तर धम्मबंधू आणि भगिनीनो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 2/5/1950 ला दिल्लीमध्ये भगवान बुद्धाची जयंती साजरी केलेली आहे. 2494वी जयंती आणि ती प्रथम या भारत देशामध्ये प्रथम बुद्ध जयंती साजरी केलेली आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी. आणि त्या
बुद्ध जयंतीला 20,000 लोक उपस्थित होते. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, हा बौद्ध धम्म जो श्रेष्ठ आहे तो कशामुळे श्रेष्ठ आहे? बौद्ध धर्मामुळे हा भारत देश श्रेष्ठ आहे हे सांगतात. भारताच्या ध्वजावर धम्मचक्र आहे आणि भारताचा जो प्रतीक आहे, राष्ट्राचं जे प्रतीक आहे ते बौद्ध तत्वज्ञानावर आधारित आहे. आणि राष्ट्रपतींना जेव्हा शपथविधी दिली जाते तेव्हा भगवान बुद्धाची मूर्तीच त्या ठिकाणी उपस्थित आहे आणि त्यांच्या उपस्थितीत त्यांना शपथविधी घ्यावी लागते. आणि त्यामुळे हा भारत देश महान आहे असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांगतात. 2/5/1950 ला प्रथम बुद्ध जयंती साजरी करणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे. आणि 1953 पासून बुद्ध जयंती साजरी करण्याचं श्रेय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय सरकारला विनंती करून ती बुद्ध जयंती ची सुट्टी सुद्धा मान्य करून घेतलेला आहे. म्हणजे ही अशा प्रकारची धम्मजागृती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेली आहे. 14/1/1951 ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी प्रवचन दिलेलं आहे आणि त्या प्रवचनामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की या भारत देशामध्ये भगवान बुद्ध 80 वर्षे होते, त्यापैकी 45 वर्षे त्यांनी बौद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसार केलेला आहे. पायी चालून पूर्ण काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत पूर्ण भारत देशात प्रचार आणि प्रसार केलेला आहे. आणि या भारत देशामध्येच भगवान बुद्धाचं नाव सध्याला घेतल्या जात नाहीये. म्हणजे बाबासाहेब म्हणतात की खरं तर, परंतु बाबासाहेब म्हणतात सत्याचा जय मात्र निश्चितच होणार आहे. कारण हे जरी खोटं चालू आहे सध्याला तरी परंतु मात्र सत्याचा जय होणार आहे. आणि मी तुम्हाला ठामपणे सांगू इच्छितो म्हणतात की भारत देशामध्ये बौद्ध धम्म पुनर्जीवित होणार आहे. मी काही भविष्यवेता नाहीये म्हणतात, परंतु मी ठामपणे सांगू शकतो की भारत देशामध्ये बौद्ध धम्म पुनर्जीवित होणार आहे. अशा प्रकारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जाहीर केलेला आहे. ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची धम्मजागृती आहे. 23/5/1953 ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जाहीर केलं की माझं जे राहिलेलं जे जीवन आहे पूर्ण वेळ बौद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसाराकरता मी समर्पित करणार आहे. म्हणजे अशा प्रकारे त्यांनी जाहीर केलेला आहे. तर धम्मबंधू आणि भगिनींनो, म्हणजे आपण अशा प्रकारची प्रतिज्ञा, अशा प्रकारचा संकल्प काही करू शकतो का? ही सर्वात महत्वाची बाब आहे. आपण आत्मचिंतन करू शकतो का या जयंती निमित्ताने, बुद्ध जयंती निमित्ताने, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंती निमित्ताने? कारण अशा प्रकारचा संकल्प करणं हे बौद्ध व्यक्तीचं कर्तव्य आहे. कारण आचरणशील बौद्धामुळेच हा बौद्ध धम्म जिवंत राहणार आहे. त्यामुळे आपल्यापैकी प्रत्येकाची ती जबाबदारी आहे, माझी जबाबदारी आहे, प्रत्येकाची ती जबाबदारी. म्हणून आपण संकल्प केला पाहिजे आहे बौद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसार करणार आहे. अशा प्रकारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी धम्मजागृती केलेली आहे. 4/12/1954 ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी रंगून या ठिकाणी गेलेले होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तो म्यानमार, पूर्वीच्या वेळी त्यांना ब्रह्मदेश असे म्हणत असत. आणि त्या रंगून या शहरामध्ये ती परिषद आयोजित केलेली होती. आणि धम्मबंधू आणि भगिनींनो, आपणास सांगताना अतिशय आनंद होत आहे की मी स्वतः आज उपस्थित आहेत पुण्यशेन धम्मचारी पुण्यशेन. आम्ही स्वतः म्यानमारला भेट दिली आणि त्या हॉलला सुद्धा भेट दिलेली आहे की जिथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्या 28 राष्ट्राच्या परिषदेमध्ये भाग घेतलेला होता. आणि तो हॉल एवढा मोठा आणि एवढा सुंदर आहे की पाहत असताना खरं तर पाहतच राहावं असं वाटतं. एवढा सुंदर हॉल. आणि त्या ठिकाणी भगवान बुद्धाच्या जीवनावरचे कोटेशन्स
आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे विचार व्यक्त केलेले आहेत ते त्या भिंतीवर चोबाजूनी अगदी सुवर्ण अक्षरात दिलेले आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्या ठिकाणी प्रवचन देत असताना म्हटलेलं आहे, 28 राष्ट्रातील प्रतिनिधींना म्हटलेलं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी की भारत देशामध्ये जो भगवान बुद्धाचा जन्म झालेला आहे, परंतु भारत देशामध्येच मात्र बौद्ध धर्माचा ऱ्हास झालेला आहे. हे सांगत असताना त्यांच्यावर हृदय दाटून येतं, त्यांच्या डोळ्यामध्ये अश्रू येतात, बोलता येत नाहीये पा. मग थोडा वेळ थांबतात आणि नंतर पुन्हा भाषणाला सुरुवात करतात. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की या 28 राष्ट्रापैकी या प्रतिनिधींनी माझ्यासारखं बौद्ध धर्माचं काम कोणी केलेलं असेल तर त्यांनी उठून उभं राहावं, अशा प्रकारचं त्यांनी. म्हणजे भारतामध्ये कशा प्रकारे संविधान लिहून भारत देशावर बौद्ध धर्म कशा प्रकारे प्रसारित करण्याचं काम केलेलं आहे, ध्वजावर कशा प्रकारे म्हणजे धम्मचक्र आयोजित केलेलं आहे, किंवा हे संपूर्ण बौद्ध धर्माच्या बाबतीत जे काही कार्य केलेलं आहे, बौद्ध धर्माची दीक्षा देऊन सुद्धा 5 लाख लोकांना, तर अशा प्रकारचं कार्य 28 राष्ट्रापैकी कोणी केलेलं आहे का? केलं असेल तर त्यांनी उठून उभं राहावं, अशा प्रकारचं चॅलेंज देतात. परंतु एकही उभे राहू शकले नाही. पुन्हा बाबासाहेब म्हणतात की बौद्ध धर्माच्या ज्ञानाविषयी माझ्याशी चर्चा करावी, मी मात्र त्यांचा पराभव केल्याशिवाय राहणार नाही, अशा प्रकारचं ते चॅलेंज देतात. अशा प्रकारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर धर्मनिष्ठ आहेत, धर्मज्ञानी आहेत, प्रज्ञासूर्य आहेत आणि त्याविषयीचा त्यांना अतिशय अभिमान आहे. तर धम्मबंधू आणि भगिनींनो, अशा प्रकारची धम्म जागृती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेली आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर काठमांडूला जातात आणि त्या काठमांडूला गेल्यानंतर तिथे महेंद्र त्या ठिकाणचे राज्य असतात आणि त्यानंतर त्यांनी असा विचार केला की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना त्या ठिकाणी जे पशुपतीनाथचं मंदिर आहे तर तिथे ते भेट देण्याला घेऊन जाऊ. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कानावर तो शब्द पडताच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काय म्हटलेलं आहे पहा, नत्ती में शरणं आयंग बुद्धो में शरणं वर, नत्ती में शरणं वरं धम्मो में शरणं वर, नत्ती में शरणं वरं संघो में शरणं वर. बुद्धाशिवाय, धम्माशिवाय आणि संघाशिवाय माझं दुसरं शरण स्थान नाहीये. नाहीतर धम्मबंधू आणि भगिनो, म्हणजे राजाने विनंती केलेली आहे तर आपण ते अवेअर नाही केला पाहिजे, चला त्यांच्या सोबत जाऊ. परंतु डॉक्टर बाबासाहेब कसे आहेत, धम्मशनानी आहेत, कडवे धम्मशनानी, धर्मनिष्ठ. आणि त्यामुळे त्यांनी तशा प्रकारची भूमिका घेतली आणि स्पष्टपणे सांगितलं, मी फक्त बुद्ध आणि धम्म आणि संघाला फक्त शरण जाणार आहे, याशिवाय इतर कोणालाही शरण जाणार. अशा प्रकारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी धम्म जागृती केलेली आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दरवर्षी 1 जानेवारीला भीमा कोरेगावला भेट देण्याकरता जात असत, दरवर्षी. कारण आपणा सर्वांना माहिती आहे भीमा कोरेगावला म्हणजे 500 जे अतिशय शूर आणि वीर जे धम्म सैनिक आहेत की त्यांनी त्या 25,000 पेशव्यांच्या सैनिकांचा पराभव केला, तर त्यांना मानवंदना देण्याकरिता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दरवर्षी 1 जानेवारीला भीमा कोरेगावला भेट देत असतात. म्हणजे यावरून आपल्या लक्षात येईल की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजे इतिहासाची जाणीव ठेवणारे होते. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, जो इतिहास विसरू शकतो तो इतिहास निर्माण करू शकत नाही. ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची धम्म जागृती आहे. म्हणजे धम्माविषयीचं स्फुलिंग सतत चेतत ठेवण्याकरता, सतत जागृत ठेवण्याकरिता, म्हणजे अशा प्रकारे 1 जानेवारीला भीमा कोरेगावला जाऊन ते वंदन करत असत आणि त्यांना अभिवादन करत असत त्या 500 भीम सैनिकांना. ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची महानता आहे.
आणि त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन अशाच प्रकारचं महान कार्य करण्याकरिता ते सदोदित अग्रेसर राहत असत. ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची धम्मजागृती आहे. 1954 ला दिल्लीमध्ये अलीपूर रोड या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राहत असत आणि काही PhD चे विद्यार्थी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना भेटायला आले आणि त्यांनी विनंती केली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना की तुमची जयंती साजरी करावयाची आहे, तुम्ही आम्हाला परवानगी द्या. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्या PhD च्या विद्यार्थ्यांना म्हणतात, म्हणजे माझी जयंती करून, माझं दैवीकरण करून माझे विचार तुम्हाला विसरावयाचे आहेत का? आणि मी जिवंत असताना जयंती साजरी मुळीच करता कामा नये. आणि त्या विद्यार्थ्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, तुम्हाला जयंती साजरी करायची असेल तर भगवान बुद्धाची जयंती साजरी करा. आणि मी किती बिझी असेल तर त्या जयंतीला मी उपस्थित राहीन. अशा प्रकारे त्या PhD च्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं. आणि त्यानंतर धम्मबंधू आणि भगिनींनो, त्या PhD चे विद्यार्थी म्हणजे JNU विद्यापीठाचे विद्यार्थी होते. पंडित जवाहरलाल नेहरू विद्यापीठाचे ते विद्यार्थी होते. JNU म्हणतो आपण सध्या शॉर्ट फॉर्म त्याचा, जे सध्याला पूर्ण भारत देशात अतिशय प्रसिद्ध आहे. आणि त्या ठिकाणचे विद्यार्थी PhD चे विद्यार्थ्यांनी मग बुद्ध जयंतीचा कार्यक्रम आयोजित केला आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना प्रमुख पाहुणे म्हणून त्या ठिकाणी भाषण देण्याकरता आमंत्रित केलेलं होतं. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी विद्यार्थ्यांना म्हटलेलं आहे की शिक्षणाबरोबर या शिक्षणाला सदाचाराची जोड पाहिजे म्हणतात. शिक्षणाबरोबर शीलाचरण केलं पाहिजे म्हणतात. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, या PhD पेक्षाही शील जास्त महत्वाचं आहे. आणि त्यामुळे शीलाचं पालन करणे, शीलाचं आचरण करणे हे अत्यंत महत्वाची बाब आहे. म्हणून धम्मबंधू आणि भगिनींनो, म्हणजे अशा प्रकारची धम्मजागृती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेली आहे. तर आपण हे पूर्णपणे आपल्या हृदयामध्ये जतन करून ठेवलं पाहिजे आहे. नाहीतर काय होईल, शब्द बिचारे क्या करे, अर्थही नाही जाने कोई, असं होता कामा नये. ज्या आपण निश्चितच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची या जयंतीच्या निमित्ताने, या बुद्ध जयंतीच्या निमित्ताने त्यांचे जे विचार आहेत धम्मजागृती विषयीचे, ते आपल्या हृदयामध्ये प्रज्वलित केले पाहिजे आहे. आणि त्यापासून प्रेरणा घेऊन बौद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसार करण्याकरिता आपण सज्ज झालं पाहिजे आपण. त्यानंतर धम्मबंधू आणि भगिनींनो, ह्या ज्या मिलिंदच्या विद्यार्थ्यासमोर सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एक संदेश दिलेला आहे, तो अतिशय महत्वाचा आहे. की मिलिंदच्या विद्यार्थ्यासमोर बोलताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, सर्व धर्मात श्रेष्ठ धर्म बौद्ध धर्म आहे म्हणतात आणि बाकीचे सर्व धर्म निरर्थक आहेत म्हणतात. कारण का, बाकीच्या धर्मात ईश्वराला स्थान आहे आणि बौद्ध धर्मात शीलाला महत्व आहे, नीतीला महत्व आहे. बौद्ध धर्मामध्ये ईश्वराचं स्थान शीलाने घेतलेलं आहे, नीतीने घेतलेलं आहे. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्या विद्यार्थ्यांना म्हणतात की विद्या, प्रज्ञा, करुणा, शील व मैत्री या पंचतत्वानुसार मिलिंद महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी आपले चारित्र्य बनविले पाहिजे. आणि या मार्गाने एकट्यानेच जावे लागले तरी निष्ठा आणि मनोधैर्य राखून पुढे गेले पाहिजे आहे. अशा प्रकारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांना उपदेश दिलेला आहे. बौद्ध धर्मामध्ये काही उद्दिष्ट संकल्पना आहेत त्या आपण लक्षात घेतल्या पाहिजे आहे. कारण का, बौद्ध धर्माबाबत काही गैरसमज आहेत समाजामध्ये. तर प्राचीन काळामध्ये धम्म शिकवण विधी संस्कार होता. तो कशा प्रकारे की जो कोणी उपासक भगवान बुद्धाकडे जात असे आणि तो काय म्हणत असे,
आता आम्हाला सांसारिक जीवनाची गरज नाही, आम्हाला तुमच्या संघात सामावून घ्या, अशा प्रकारे भगवान बुद्धाला विनंती करत असत. मग भगवान बुद्ध त्यांना श्रामणेरची दीक्षा देत असत आणि त्यांना चिवर देत असत. आणि त्यानंतर 7-8 वर्ष झाल्यानंतर त्यांना ब्रह्मचर्य पालनाची दीक्षा देत असत आणि भिक्षूची उपसंपदा देत असत आणि नंतर तो आर्य संघाचा सदस्य होत असे. आणि मग श्रोतापन, सुकृतागामी, अनागामी आणि अनंत अशा प्रकारच्या उच्चतम अवस्था ते प्राप्त करत असत. तर प्राचीन काळामध्ये सामान्य माणसासाठी कोणताही संस्कार नव्हता. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पूज्य उ चंद्रमणीकडून दीक्षा घेतली आणि नंतर 5 लाख अनुयायांना स्वतः दीक्षा दिलेली आहे. तर ही परंपरा आपल्याला जिवंत ठेवायची आहे धम्मबंधू आणि भगिनी. बौद्ध धम्म जिवंत ठेवण्यासाठी समर्पित माणसाची गरज आहे. समर्पित व्यक्तीची गरज आहे बौद्ध धम्म जिवंत ठेवण्याकरिता. या 130व्या जयंती निमित्ताने परिणामकारक शरणगमनाचे पाऊल आपण उचलणार आहोत, अशा प्रकारची प्रतिज्ञा, अशा प्रकारचा संकल्प आपण घेतला पाहिजे. नाहीतर सांस्कृतिक शरणगमन काहीही महत्व नाही. दरवर्षी बुद्ध जयंती, भीम जयंती आल्यानंतर ढोल ताशेल वाजविणे, त्याला तात्कालिक शरणगमन म्हणतात. तर आपण परिणामकारक शरणगमन केलं पाहिजे आहे आणि परिणामकारक शरणगमन करून खरेखुरे शरणगमनाकडे वाटचाल केली पाहिजे आहे आणि त्यानंतर अंतिम शरणगमनाकडे वाटचाल केली पाहिजे आहे. तो संकल्प आजच्या या बुद्ध जयंतीच्या निमित्ताने आपण निश्चितच केला पाहिजे आहे. आणि याच जीवनामध्ये मी श्रोतापन होईल अशा प्रकारचा संकल्प आपण केला पाहिजे. भंते उर्गेन संघरक्षितांनी तो संदेश दिलेला आहे की याच जीवनामध्ये आपण श्रोतापन, कमीत कमी श्रोतापन अवस्था प्राप्त करू शकतो. तर त्याकरता आपल्याला संकल्प करणे अतिशय महत्वाची बाब आहे. आणि त्याकरता मग आपल्याला काय करावं लागेल? नत्थी में शरणं आएं, धम्मो में शरणं आएं, बुद्धो में शरणं आएं. या 3 रत्नाला आपल्याला शरणगमन करावायचं, तरच मात्र या सर्व बाबी शक्य होऊ शकतील. लुर्गेन संघरक्षितांनी बौद्ध पालक कोणाला म्हणावे हे त्यांनी सांगितलेलं आहे. त्यांनी 2 मुद्दे सांगितलेले आहेत. पहिला मुद्दा आहे बिकमिंग ए गुड बुद्धिस्ट इज ए प्रायमरी. जीवनातलं पहिलं ध्येय चांगला बौद्ध बनणे हे असलं पाहिजे. आणि जसं संतती निर्माण करणे हे प्राण्याचं जीवन आहे, खाओ पिओ मौज करो हे प्राण्यांचं जीवन आहे, त्याला काही अर्थ नाही. मग पहिलं जीवनातलं ध्येय असलं पाहिजे चांगला बौद्ध बनणे. मग चांगला बौद्ध बनण्यासाठी शिलाची गरज आहे. शिलाचरणी होणे अत्यंत महत्वाची बाब आहे. शिलाचं आचरण करणे हे अत्यंत महत्वाची बाब आहे. तर आपण चांगला बौद्ध बनू शकतो. भंते उर्गेन संरक्षित म्हणतात, डोंट हेजिटेट टू टीच बुद्धिझम टू युअर चिल्ड्रेन. तुमच्या मुलाबाळांना बौद्ध धम्म शिकविण्याकरिता तुम्ही मात्र मागे पुढे पाहू नका. त्यांना खात्रीपूर्वक बौद्ध धम्माचे संस्कार आपल्या लहान मुलावर केले पाहिजे आहे, असे भंते उर्गेन संरक्षित म्हणतात. लहानपणापासूनच आपल्या लहान मुलांना म्हणजे वंदना कशा प्रकारे म्हणावी, तिथे पूजेमध्ये जे आपण फूल अर्पण करतो त्या फुलाचा अर्थ काय आहे, का फूल आपण अर्पण करतो हे त्यांना सांगितलं पाहिजे. त्यांच्या मनावर बिंबविलं पाहिजे आहे. उदबत्ती का आपण त्या ठिकाणी लावतो, मेणबत्ती आपण त्या ठिकाणी का लावतो, हे त्यांना लहानपणापासूनच आपण त्यांच्या बालमनावर सुसंस्कार केले पाहिजे आहे. नाहीतर काय होते की मुलगा म्हणजे पहिल्या वर्गात असेल तर तो आपलं ऐकू शकतो, 7व्या वर्गापर्यंत तो ऐकू शकतो आणि 7व्या वर्गानंतर मग मात्र त्याची डिसिजन मेकिंगची प्रक्रिया चालू होते आणि 10व्या वर्गानंतर तो मात्र आपले काहीही ऐकू शकत नाही. आणि त्याकरता बालवयातच त्याच्यावर मनावर सुसंस्कार करणे अत्यंत महत्वाची बाब आहे. भगवान बुद्धांना आत्मविश्वास होता की या पृथ्वी तलावर जोपर्यंत
मानव प्राणी आहे तोपर्यंत मानवांना शीलाची गरज आहे, हा आत्मविश्वास डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना होता पहा. म्हणून आपण शीलाचं प्रशिक्षण घेतलं पाहिजे. म्हणून शील किंवा नीतिमत्तेला मध्यवर्ती स्थान दिलेलं आहे भगवान बुद्धाच्या या धम्मामध्ये. भंते उर्गेन संरक्षितांनी धम्माचं चिंतन कसं करावायचं हे शिकविलेलं आहे पहा त्रिरत्न बौद्ध महासंघामध्ये. पहा दुसरा विचार त्यांनी सांगितलेला आहे पहा, बुद्धिस्ट लाईफ इज ए कमिटेड लाईफ. बौद्ध व्यक्तीचं जीवन हे प्रतिज्ञाबद्ध जीवन असलं पाहिजे आहे. बौद्ध धम्म म्हणजे क्षणाक्षणाला शीलाचं रक्षण करणे हे प्रतिज्ञाबद्धतेचं जीवन आहे पहा. बुद्ध धम्म संघ यांना आपण प्रथम शरणगमन करतो आहे आणि नंतर मग पंचशील म्हणतो आपण, नंतर पंचशीलेला आपण कमिटमेंट करतो, प्रतिज्ञाबद्ध होतो पंचशीलेला. पहा ज्याप्रमाणे लहान बाळ KG1 मध्ये जातो, KG2 मध्ये जातो, तर त्याला ते काय म्हणतात शिक्षणाची उत्क्रांती, तसे धम्मामध्ये सुद्धा प्रशिक्षण घ्यावं लागतं. त्रिरत्न बौद्ध महासंघ ही प्रशिक्षणाची शाळा आहे पहा. इथे प्रशिक्षण दिले जाते त्रिरत्न बौद्ध महासंघामध्ये. आणि आपणही म्हणजे धम्मचारी किंवा भिक्षूंना बोलावून मुलाच्या वाढदिवशी धम्मदीक्षा त्यांना दिली पाहिजे आहे. ही अत्यंत महत्वाची बाब आहे पहा. ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची धम्मदृष्टी आहे पहा. तर आपण निश्चितच काल पाहिलेलं आहे पहा धम्म म्हणजे काय. मैत्री सागरनी सांगितलेलं आहे जीवन सुचिता राखणे म्हणजे धम्म. आणि या जीवन सुचिता राखणे म्हणजेच काय, देह सुचिता, वाक सुचिता आणि मन शुद्धता म्हणजे काया वाचा आणि मनाची शुद्धता करणे, त्याला जीवन सुचिता, त्यालाच धम्म असे म्हणतात पहा. जीवनात पूर्णता साधणे म्हणजे धम्म. म्हणजे शील, दान, उपेक्षा, निष्कर्म, वीर्य, शांती, सत्य, अधिष्ठान, करुणा आणि मैत्री या 10 पारमिताचं पालन करून जीवनामध्ये आपल्याला पूर्णता प्राप्त करता येऊ शकते. हे बाबासाहेबांनी धम्मामध्ये सांगितलेलं पहा. निब्बाण प्राप्त करणे हा धम्म आहे. कारण असं म्हणतात आरोग्य परम लाभा, संतुष्टी परम धन, विश्वास परमायाती, निब्बाण परम सुख. कारण निब्बाणामध्येच फक्त परम सुख आपल्याला प्राप्त होऊ शकते आणि त्याकरता निब्बाण प्राप्त करणे हे बौद्ध धर्माचं ध्येय आहे पहा. त्या दिशेने आपण त्या मार्गाने वाटचाल करणे हे अत्यंत महत्वाची बाब आहे पहा. तृष्णा त्याग म्हणजे धम्म. आता तृष्णा त्याग करण्याकरिता म्हणजे आपल्या मनामध्ये जो लोभ, द्वेष, मोह आहे त्याचा त्याग केला पाहिजे. म्हणून भगवान बुद्धांनी म्हटलेलं आहे पहा, कोणू हसू किमानंदे, नीच पजली ते सती, अंधकारे न ओनंदा, पदीप न गवे सत. तुम्हाला कसला हसणे आणि कसले आनंद येत आहे असे भगवान बुद्ध म्हणतात पहा. हे जग रागाग्नी, द्वेषाग्नी आणि मोहाग्नीने जळत आहे आणि प्रज्ञेचा प्रदीप तुम्ही केव्हा प्रज्वलित करणार आहात, म्हणजे ही तृष्णा केव्हा तुम्ही नष्ट करणार आहात, अशा प्रकारे भगवान बुद्धाने आपणास प्रश्न विचारलेला आहे पहा. आणि धम्माचं 5वं तत्व आहे पहा, कर्म हे नैतिक व्यवस्थेचा आधार आहे. कर्म फक्त महत्वाचं आहे पहा. आपण कुशल कर्म केले पाहिजे आहे पहा. कुशल कर्म केले तर आपण बुद्धत्व सुद्धा प्राप्त करू शकतो. आणि म्हणून काय म्हणतात, न जच्च्या वसुले होती, न जच्च्या ब्राह्मण होती, कमना वसुलो होती, कमना होती ब्राह्मण होती. म्हणजे जन्माने कोणीही ब्राह्मण होत नाही, फक्त कर्माने मात्र आपण ब्राह्मण होऊ शकतो. ब्राह्मण म्हणजे श्रेष्ठ मानव होऊ शकतो. आपण बुद्धत्व प्राप्त करू शकतो, नवे आपण बुद्ध बनू शकतो. त्याकरता आपले कर्म अत्यंत श्रेष्ठ असले पाहिजे आहे असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात. आणि त्यानंतर सद्धम्म म्हणजे काय याविषयीचा विचार व्यक्त केलाय पहा. मनाची मलिनता दूर करणे, कारण मन हे आपलं परिशुद्ध केलं पाहिजे आहे पहा. आणि मनामध्ये जर कुशल विचार बाळगले तर आपल्या जीवनामध्ये सुखाचा झरा निर्माण होऊ शकतो. सुखाचा अखंड झरा आपल्या हृदयामध्ये निर्माण होऊ शकतो आणि त्याकरता ध्यान साधना करण्याची गरज आहे पहा. जग हे धम्मराज्य बनविणे, कारण धम्मराज्य कशाला म्हणतात, समता, स्वातंत्र्य आणि बंधुत्वावर आधारित समाज निर्माण करावायचा आहे. आणि हे भारतीय संविधान हे या समता, स्वातंत्र्य आणि बंधुत्वावर आधारित आहे पहा. ही त्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सद्धम्म असे म्हणतात पहा. धम्म जेव्हा प्रज्ञेची आवश्यकता शिकवितो तेव्हा सद्धम्म रूप पावतो. केवळ प्रज्ञा पुरुषी नसून तिच्या समवेत शीलही असले पाहिजे, तेव्हाच तो सद्धम्म रूप पावतो. धम्म जेव्हा प्रज्ञा आणि शील यांच्याशिवाय करुणेची आवश्यकता प्रतिपादतो तेव्हाच तो सद्धम्म रूप पावतो. धम्म जेव्हा करुणेपेक्षाही मैत्रीचे महत्व प्रतिपादतो तेव्हा तो सद्धम्म रूप पावतो. पण अशा प्रकारे धम्म आणि सद्धम्म याविषयीचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी
विचार व्यक्त करून आपल्यामध्ये धम्म जागृती निर्माण केलेली आहे. तर हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बोधिसत्वांचा जो संदेश आहे आपल्या हृदयामध्ये जतन करून आपण धम्माची ज्योत प्रज्वलित केली पाहिजे आपल्या हृदयामध्ये. नाहीतर असं म्हणतात पा, रात गवाई सोयके तीन गवाय खाय, ही हिरा बदले अमोलसा कोडी बदले जाय. फक्त दिवसाला जेवण करून दिवस घालविणे, रात्रीला झोप करून झोप घालविणे, रात्र घालविणे आणि हिऱ्याप्रमाणे जे जीवन आहे त्याला कवडी किंमत त्यामुळे निर्माण होऊ शकेल. म्हणून धम्मबंधू आणि भगिनींनो, आपण जागृत राहिलं पाहिजे, धम्माचं आचरण केलं पाहिजे, शिलाचं आचरण केलं पाहिजे. म्हणून असे म्हणतात, युगो से शापित मानव को बदल दिया वरदानों में, हीन दिनों के आंसू तुम्हीने बदले मुस्कानों में. आपल्या जीवनामध्ये मुस्कान आणण्याचं कार्य, हास्य आनंद आणण्याचं कार्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेलं आहे पा. आणि म्हणून मला असं वाटतं की मी नेहमी ही गोष्ट सांगितलेली आहे पा. हरिणीची एक गोष्ट सांगून मी नंतर आपली रजा घेणार आहे. पा, एक हरिण होती धम्मबांधव आणि भगिनीनो, आपल्या सर्वांना माहिती आहे, तरी परंतु मला पुनरुच्चार करणे अत्यंत आवडते. काही हरिण अतिशय चपळ होती, कोणीही तिची शिकार करू शकत नसे. परंतु एके दिवशी एका शिकारीने तिची शिकार करण्याचा प्रयत्न केला, तिला बाण मारला आणि तिच्या पायाला तो बाण चाटून गेला, लागून गेला बा. आणि नंतर तिच्या पायातून रक्त वगैरे चालू होते. आणि त्या तरी परंतु त्याही स्थितीमध्ये ती तिच्या पाडसाला भेटण्याकरता त्या दिशेने ती जाते आणि रस्त्याने मग ते रक्ताचे थेंब पडलेले असतात आणि त्या पाडसापर्यंत गेल्यानंतर हा त्या रक्ताचा शोध घेत घेत हा शिकारी सुद्धा तिथपर्यंत आला. तेव्हा हरिणीने डोळ्यात अश्रू आणून तिला म्हटलेलं आहे की, हे शिकारी, तू माझी शिकार कधीच करू शकला नसता, कधीच करू शकला नसता, परंतु माझ्या रक्ताने माझा घात केलेला आहे. आणि म्हणून धम्मबंधू आणि भगिनीनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना म्हणजे अशा प्रकारे म्हणण्याची त्यांच्यावर पाळी येता कामा नये. माझ्या रक्ताने माझा घात केलेला आहे. तसं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलेलं आहे की सुशिक्षित लोकांनी म्हणजे धोका दिया आहे. तर हे सगळं फोल ठरविण्याकरिता आपण अहोरात्रपणे धम्माचं आचरण करून बौद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार करण्याकरता कटिबद्ध झालं पाहिजे आहे, असं मला वाटते. आणि म्हणून असं म्हणतात, रुतबा जो मेरे को तेरे संविधान से मिला है, ये सम्मान भी मुझे तेरे संविधान से मिला है. औरों को जो मिला है वो मुकद्दर से मिला है, हमें तो मुकद्दर भी संविधान से मिला है. ना जिंदगी की खुशी ना मौत का गम, जब तक है दम जय भीम कहते रहेंगे हम, जय भीम कहते रहेंगे हम. तो माझे आदरणीय धम्ममित्रांना मला संदेश द्यावासा वाटतो कि कदम ऐसा चलो कि निशान बन जाए, कदम ऐसा चलो कि निशान बन जाए, कर्म ऐसा करो कि पहचान बन जाए, कर्म ऐसा करो कि पहचान बन जाए. ये जिंदगी तो हर कोई जीते हैं, लेकिन जिंदगी ऐसा करो कि टीबीएम के लिए एक मिसाल बन जाए, टीबीएम के लिए एक मिसाल बन जाए. तो मेरे प्यारे भाई और बहनों, सभी को मेरा प्यार भरा जय भीम, नमो